चला चला बाबा हा. मी आले, मला जरा एक फोन येतोय. हा, जा. बस 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 बस. काय ही महाराणी कुठे गेली? महाराणी काय सरळ बोल ना, थोबाड दिलंय तर सरळ बोल. फोन आला म्हणून गेली ती. मी एक काम करते ना, मी कायमचं मौन व्रत धारण करते, म्हणजे काही बोलायलाच नको. आई स्वयंपाक तयार आहे, बसा जेवायला. हा, बस 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 बस. आले मी अखिल आणि तनयाला घेऊन. हो हो. ए हे घे. ही बाई कधी सुधारणार आहे देव जाणे. मला चमचा दे. हॅलो, हा विशाखा मॅम बोला. वसुंधरा, काय चाललंय? कशी आहे? मी तू नाही नाही तू तू नाही तू नाही तुझ्यासाठी कशाला विचारीन. माझी तनया कशी आहे? ती ती ठीक आहे मॅम. अखिल आणि ते दोघे आताच रूम मध्ये गेले फ्रेश व्हायला. हो, ऐक ऐक ऐक, तिला सांभाळून घ्यायचं. हा, काळजी वाटते का मला? माझ्या मुलीची खूप काळजी वाटते. पुण्यासारखं जपलंय मी तिला. काळजी काळजी घे, सांभाळून घे तिला. सांभाळून घे. हो मॅम, मीच काय, घरातले सगळेच तिला सांभाळून घेतील. तू सांभाळणार, तू सांभाळणार. कशी 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 सांभाळणार, कशी सांभाळणार? दागिने सांभाळले तशी? काय आहे की तुला तुला जे जमतं ना ते इतर कोणालाच जमत नाही. त्यामुळे तिची काळजी घ्यायची. तळ हाताच्या फोडासारखं जपायचं, कळलं का? आणि तू जर का फोड फुटला तर तू ऐक ऐक ऐक, अजून एक महत्वाचं. कसं आहे, लहान आहे ना माझी तनया, चुका होतील तिच्याकडून. तू 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 सांभाळून घ्यायचंच. तिच्याकडून कुठलीही चूक झाली तर काय सांगायचं की चूक तुझ्याकडून झाली, तनयाकडून नाही. हा, हो 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 मॅम. प्रत्येक चूक स्वतःवर घ्यायची. तशी काय किंमत आहे म्हणा तुला त्या घरात? करशील ना? हो हो मॅम, करेन. गुड गुड गुड. 50 लाखाचे दागिने हरवले माझे. त्याची भरपाई समज. तन्यावरती माया करायची, तिला सांभाळून घ्यायचं. कळलं का? मला माहिती आहे तुमचा माझ्यावर विश्वास नाही बसणार, पण मी खरं सांगते, तुमच्या दागिन्यांचं काय झालं मला नाही माहिती. पण तुम्ही मला जी काही शिक्षा द्याल ना ती मी भोगायला तयार आहे. फक्त माझ्या आईबापाला दूषण नका. खूप साधी माणसं आहेत होती. साधी माणसं. तू काय म्हणाली होती अखिलला? की माझ्या तनयाशी लग्न करू नको, हो ना? छोटीशी शिक्षा. माझं एवढं मोठं नुकसान झालं तरी मी काही बोलले नाही. माझ्याकडे खूप काय काय बोलायला. बोलू का? तुझ्या ते बेरके आईबाबांनी आकाशपासून जे जे काय लपवलंय ना वसुंधरा, सगळं माहितीये मला. मी बोलू नको ना? मग माझ्या तनयाची काळजी घ्यायची, माया करायची तिच्यावर. कळलं? हो हो मॅम, हो. गुड नाईट. गुड नाईट. तनयाची काळजी घ्यायची. नुकसान केलं माझं, 50 लाखाचं माझं नुकसान केलं.
भोग आता शिक्षा. भोग शिक्षा. तुम्ही काळजी करू नका, मी तपास घेतो. थँक्यू सर. येतो. या. काय झालं? नाही काही नाही. तुम्हाला काय झालं? मला हो आय मीन घाम बघा किती आला. नाही नाही काहीच नाही. ते पोलीस आले होते ना. काय झालं? कशासाठी? हो ते मीच बोलून घेतलं होतं त्यांना. लग्न जरी नीट पार पडलं असलं तरी 50 लाखांचे दागिने गहाळ झालेत. तक्रार तर करायलाच हवी ना. हो. तुम्हाला फोन आला होता का कोणाचा? मी म्हणजे असं वाटलं तुम्ही बोलताय कोणाशी. आई बाबांचा फोन होता का? नाही नाही ते ऍक्च्युली विशाखा मॅमने फोन केला होता. विशाखा मावशी? त्यांनी तुम्हाला दागिन्यांबद्दल काय विचारलं का? नाही नाही असं काहीच नाही. गुड. नाही जेवढं मी त्यांना ओळखतो ते तसे तुम्हाला काही बोलणार नाही. इनफॅक्ट लग्नात आई जास्त चिडली होती. खरं तर आईने पण तुमच्यावर एवढं चिडायला नको होतं. तुम्ही प्लीज तिचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. हो, काय बोलताय तुम्ही? आईचं बोलणं मी कधीच मनाला नाही लावून घेणं. नुकसानच एवढं मोठं झालं. खरं तर मला स्वतःचा राग येतो. मी डोळ्यात तेल घालून नीट लक्ष द्यायला पाहिजे होतं. अहो पण तुम्ही हे मुद्दामून केलंय का? नाही ना. मग प्लीज गिल्ट नका घेऊ. तुम्ही तर रूम मध्ये नाही हे बघूनच चोरी झाली असेल. अँड डोंट वरी, जे कोणी असेल ना ते सापडेल. एक सेकंड. मी आकाश, तुमचा खरंच एवढा विश्वास आहे माझ्यावर? कोई शक? थँक्यू आकाशराव. माझं सोडा, पण तुमच्यामुळे माझ्या आई बाबांचा अपमान होण्यापासून वाचला. त्यांच्यासारख्या चांगल्या माणसांची प्रतिष्ठा जर धुळीला मिळाली असती ना तर मला सहन नसतं झालं. असं काय म्हणताय तुम्ही? हा, ते माझे कोणी नाही आहेत का? आणि तुमचं का सोडा? हे बघा, मी किती चिडलो असलो ना तरी तुमच्यावर कोणाला पोट नाही उसू देणार नाही. तुमची प्रतिष्ठा ती माझी प्रतिष्ठा. आपण दोघं एक आहोत असं. अखिल, चला रे, जेवण तयार आहे. साडी ती कशी नेसता? ती मला नाही येत. साडी नेसता येत नाही? नाही काय लग्नाच्या पहिल्याच रात्री वाट लागणार. काहीतरी करायला लवकर नेस लवकर. अखिल, अरे काय करताय? अखिल, झोपले की काय हे? आई आई आलो आलो, एक मिनिट. तर काय चाललंय यांचं? काय झालं आजी? आपण बघ ना, दारात चुकडत नाही. आईला हे आत्ताच सुरू झालं वाटतं. ए, तू काहीतरी बोलू नको. अखिल, आधी दार उघडा. काका, अरे डिनर होईपर्यंत तरी धीर धरायचा. ए, तू आतरण्यासारखं काहीतरी बोलू नको. आई दिला शांत बसा, सांग आधी. हा हा, हे असं काही करत नाही. तुला खरंच वाटतंय असं? तुला मी फटके देऊ? जा जेवायला, जा तिकडे. चल. जाते. आय बाई, अलीकडची पोरं तरी
काका लवकर आजी बाहेर आहे. अगं अखिल, तुम्ही आधी बाहेर या. अखिल, नाहीतर मी आकाशला तोडायला सांगेन दरवाजा. आकाश, आई अगं थांब ना, साडी नेसतोय. काय बाहेर ये, आधी बाहेर ये. दरवाजा उघड, आधी उघड. आलो आलो, एक मिनिट आलो. थांब थांब. हा काय 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 हा? मी काय सांगितलं होतं तुला? हा? काय सांगितलं होतं? काय? देवदर्शन झाल्याखेरी जवळ यायचं नाही म्हणून. अगं आई, तिची साडी विस्कटलेली, तेच ती नीट करत होती. सॉरी 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 आई आम्ही ते आराम करत होतो म्हणून. ओके, हा? मला एक सांग, त्या व्हिडिओत तुम्ही जेवढे जवळ होतात आता त्याही पलीकडे. नाही 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 आई, ते असं काहीच नाहीये. हो आई, खरं खरं मम्माची शपथ. आमच्यात असं खरंच काही नाही झालंय आई. हा, तो व्हिडिओ खरंच एक चूक होती. मला माझ्या मर्यादा कळतात आई. तुम्हाला लाज वाटेल असं आम्ही कधीच नाही वागणार, खरंच. जाऊ दे गे, एक एवढीशी शंका आली होती मनात, बाकी काही नाही. आता नाही आपण. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्या. चला जेवायला चला. हो हो. नवीन नवरी आहेस ना, लाड करून घे, नंतर करायचीच आहेत कामं. चला, अन्न थंड होते. चला. आजोबा आले आले, काका काकी आले. अरे वा 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 वा. बस. हो आई. या 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 या, बसा बसा बसा. सावकाश सावकाश. हो माहितीये भुका लागल्यात तुम्हाला. ए स्टॉप स्टॉप स्टॉप. काय करतेस तू? व्हिडिओ का काढतेय? अगं असं काय करतेस काकी? आता तू काकाला घास भरवणार ना. अगं म्हणजे नवरा नवरी जेव्हा पहिल्यांदा जेवायला बसतात ना लग्नानंतर, तर तेव्हा एकमेकांना घास भरवायचा असतो आणि उखाणाही घ्यायचा असतो. मी तर एकच उखाणा पाठ केलेला. बरं बरं ठीक आहे, चला असू दे, जाऊ दे. स्माइल. अखिल आता तू बरं. काका स्माइल. अगो बाई किती गोड. किती छान. अरे आकाश कुठे आहे? आई फ्रेश होऊन येतात. हो का? बाकी तनया, तुझं लग्न अगदी योग्य वेळेला झालं बघ. म्हणजे उद्या गणपती बसतायत आणि आज ही लक्ष्मी म्हणून आपल्या घरात आली. आई, क्या बात आहे. मला वाटतं की या वर्षी गणपतीच्या आरतीचा मान हा तनया आणि अखिल यांना मिळावा. अरे असं काय करता? लग्नानंतरचा त्यांचा पहिला सण आहे हा, पहिला गणपती आहे. पण आई, वसुंधरा वहिनी आणि आकाश दादाचा पण हा पहिलाच गणपती आहे ना. हा बरोबर आहे. शिवाय ते वयाने मोठे आहेत, तर आरतीचा मान त्यांचाच असायला पाहिजे ना. अगदी बरोबर बोललास अखिल. यावेळी आकाश आणि वसुंधरेलाच आरती करू दे. अहो पण आई, मी आणि तनया पुढच्या वर्षी करू आरती. काय तनया? हो तर हो काय, मी सांगते याला काहीतरी कारण आहे ना.
तनया आणि अखिल यांचा हा पहिलाच गणपती आहे. वसुंधराचा पण पहिलाच गणपती आहे. तुम्हाला ना सगळ्या गोष्टी अशा उलगडून सांगाव्या लागतात. अहो, वसुंधराचं हे पहिलं लग्न आहे का? दुसरं आहे ना. मग पहिल्या लग्नाच्या वेळेला तिला मिळाला असेल की मान आरतीचा तिच्या सासरी. हे बघा, गणपतीची आरती अखिल आणि तनया हे दोघच करणार. ठरलं. वहिनी, अहो किती पटापटा करताय तुम्ही मोदक. माझे बघा अजून एवढेच झालेत. अगं प्रॅक्टिस ग, इतक्या वर्षांपासून बनवते, मग जमणार नाही का? आणि तू पण किती छान मोदक करतेस, किती गोंडच दिसतात बघ ना. ए अगं ही तनया कुठे ग? तनया दिसली नाही अजून. तिला बोलव ना जरा आपल्यात. वहिनी, ती बहुतेक रेडी होत असेल. हा. का रे, काय कसली घाई आहे तुम्हाला एवढी? किती यम्मी यम्मी आहेत मोदक. आई आम्हाला एक एक दे ना. नाही बाळा, अजून बाप्पा आलेत का? आधी बाप्पा येणार, मग आरती होणार, मग नैवेद्य दाखवणार आणि मग मोदक मिळणार. आता फक्त दे ना एक छोटासा प्लीज. प्लीज 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 प्लीज. आम्ही दिवसभर मस्ती नाही करणार, प्रॉमिस. हो प्लीज 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 प्रॉमिस. प्लीज 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 प्लीज. वहिनी, काय? नाही नाही हा, अजिबात बळी पडू नकोस वसुंधरा, आत्ताच सांगते मी. अजिबात नाही. ए मुलांनो, मी काय म्हणते, त्यापेक्षा तुम्ही दिवसभर हवी तेवढी मस्ती करा, पण मोदक मात्र देवबाप्पाला आपण नैवेद्य दाखवल्यानंतरच खाऊया. हा, काय म्हणताय? बरं मी काय म्हणते, माझ्याकडे एक मस्त मस्त आयडिया आहे, सांगू? आपण मोदक नाही खाऊ शकत, पण आपण मोदक बनवू तर शकतो ना. अगं बाई हो. एक मिनिट. अरे अरे वसुंधरा, औक्षण करायला जायचं, चल लवकर. हो. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. वाव, किती क्यूट मूर्ती आहे आपली. मग काय, आणि आपण मुद्दाम शाडूची मूर्ती करून घेतली. हो, ती पण पर्यावरणाला घातक नाही अशी. आता इथेच गप्पा मारत बसणार आहात का बाप्पाला घरातही घेणार आहात? चला चला. हो, एक मिनिट. ये वसुंधरा, औक्षण कर. वसुंधरा थांब. तनया कुठे आहे? रेडी होतीये, येईल इतक्यात. तिला बोलवून आण, ती चोवाळेल. अगं ती ओवाळेल की. नाही नाही बाबा, असू दे, मी तनाला बोलवून आणते. जयू, तुला काही कळतं की नाही? काय बिघडलं असतं तिने ओवाळलं असतं तर? सगळे खोळंबलेत ना. आता थांबले 2 मिनिटं तर काय बिघडलं? अगं एक तनया नवीन सून आहे.
आपल्या पद्धती परंपरा रीतिरिवाज तिला शिकायला नको. बरं